राज आणि उद्धव यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे आणि ज्या प्रकारची भाषणं सुरू आहेत त्यामुळे अस्वस्थ व्हायला होतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे। सुसंवाद तुटल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात सध्या दिसत आहेत। अगदी घराघरात सुसंवाद तुटलेला आहे, राजकीय राजघराण्यांमध्ये संवाद तुटलेला आहे। दोन भाऊ एकमेकांवर रोज उठून आपली कुटुंब कलाची धुणी बाजारात धुतल्यासारखी धुत आहेत। काय चाललंय महाराष्ट्रात नेमकं? हे म्हणजे आपण सांगताय ते ठाकरे बंधूंच्या बद्दल होते का आपल्याला म्हणायचं त्याचं माझ्यासारखा माणूस अस्वस्थ आहे। एक ते दोन कारण आहेत। एक तर बाळासाहेब ठाकरे आमचे उत्तम मित्र होते, माझ्यापेक्षा वडील होते, पण त्यांनी स्नेह हा कायम ठेवला। दोन्ही बाजूने आम्ही स्नेह ठेवला। त्यांनी त्यांचं राजकारण कधी बदललं नाही, आम्ही कधी बदललं नाही। कधी माझ्याबद्दल त्यांना राजकारणाच्या संदर्भात बोलायची वेळ आली तर अगदी खुरकून शब्द काढावेत असे शब्द काढून त्यांनी माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं, टीकेचं। मी त्याच्यात काही कसर कधी काटकसर दाखवलेली नाही, पण हे असतानासुद्धा व्यक्तिगत स्वरूपात त्यांनी उत्तम रीतीने ठेवलं। आणि त्यामुळं एखाद्या कुटुंबाच्याबद्दलची आपल्या मनामध्ये असतात ती असतात, त्या कुटुंबाबद्दल माझ्यासारख्याच्या मनामध्ये निश्चित आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ग्रस्तांनी शून्यातनं संघटन उभं केलं, नवी पिढी एक मोठ्या प्रमाणात संघटित केली, मुलांच्यामध्ये आत्मविश्वास केला। आणि तिसरी गोष्ट अशी की ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही अशी सामान्य कुटुंबातली माणसं त्यांनी मोठ्या पदापर्यंत पोहोचवली। हे बाळासाहेबांचं योगदान आहे, ही जमेची बाजू आहे। त्यामुळे नंतर त्यांची विरासत तशी चालावी अशा प्रकारची अपेक्षा कोणाची असते। काही घडलं असेल त्यांच्यामध्ये, दोन भाग झाले आणि ते भाग होताना थोडंसं परस्परांच्या संबंधीची बोलताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली जात नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।